हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा। तर आज हा पण सुद्धा माझा रेसिपी ब्लॉग आहे। तर आज मी उपवासाला स्पेशल आणि नाश्त्याला सुद्धा आपण घेऊ शकतो तो आहे साबुदाणा आणि बटाटा वडा। तर मी बटाटा न उकळता याला वड्यामध्ये वापर करून घेणार आहे। तर आधी आपण हा जो कच्चा बटाटा आहे त्याला आपण किसून घेऊया आणि त्याला किसणीच्या सहाय्याने ग्रेट करून घेऊया। तर आधी आपण हा सोलून घेऊया आलू। जर आपल्याकडे वेळ नसली किंवा आपण विसरलो तर आपण आलू उकळायला कधी आपण विसरतो, तर कामामध्ये तर जर आपण कधी आलू उकळायला विसरलो तर आपण कच्चा आलू सुद्धा वड्यांमध्ये साबुदाण्याच्या वड्यामध्ये वापरू शकतो। जर आपण उकळला आलू घेतला तर काय होतं, त्याच्याने वडे हे नरम होतात आणि जर आपण कच्चा आलू घेतलो तर आपण त्याच्यामुळे आपले वडे जे असतात साबुदाणा वडा ते क्रिस्पी बनतात। तर आपण हे आधी ग्रेट करून घेऊया। मी 2 आलू घेतले आहेत छोटे छोटे। तुम्ही आपल्या जेवढे लोक असतील त्या हिशोबाने तुम्ही आलू घेऊ शकता। तर हे मी किसणीद्वारे ग्रेट करून घेते। आणि आपण आता सध्या उपवासाचे दिवस सुरू झालेले आहेत, श्रावण सोमवार सुरू झालेले आहेत। तर खूप सारे लोक उपवासाच्या म्हणून वडे, साबुदाण्याचे वडे, बटाटे असे वापरतात। तर आपण साबुदाण्याच्या वड्यामध्ये घेणार आहे साबुदाणा, कुटलेला शेंगदाणा आणि आलू। याला आपण एकत्र करून घेऊया। याच्यामध्ये आपण घालूया भोपळी मिरची जी कमी तिखट असते, कढीपत्ता बारीक कापून घेतलेला आहे, काळी मिरीची पावडर, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर। हे सगळं आपण मिश्रण एकत्र करून घेऊया। तर मी एक ताट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं घालून घेऊया। एक मिनिट। साबुदाणा भिजवून ठेवलेला मी 2-3 तासापूर्वी आणि शेंगदाणा कच्चाच मी किसून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। आपण जो कच्चा आलू आहे जो ग्रेट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये घेऊया बारीक कापलेला कढीपत्ता, बारीक कापलेली मिरची कमी तिखट असलेली, कोथिंबीर, काळी मिरीची पावडर आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं आपण एकत्र एकजीव करून घेऊया। मी 2-3 तासापूर्वीच साबुदाणा भिजू टाकलेला, छान फुललेला आहे तो व्यवस्थित। एकदम जास्त पण पाणी नाही घ्यायचं साबुदाण्यामध्ये आणि कमी पण नाही घ्यायचं। साबुदाणा शोषून घेईल एवढंच पाणी घ्यायचं। जर आपण जास्त पाणी घेतलं तर काय होते की साबुदाणा एकदमच गिलपट होतो आणि त्याचे वडे बरोबर बनत नाही। आणि जर आपण कमी पाणी घेतलं तर साबुदाणा पूर्णपणे भिजत नाही। म्हणून आपण व्यवस्थित जेवढं साबुदाणा असते त्याच्यामध्ये लेवलमध्ये नाही म्हणू शकत आपण, पण कमी पण नाही आणि जास्त पण नाही असं पाणी घ्यायचं। छान एकत्रितपणे हे मळून घेऊया साबुदाणा, आलू। तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे छान। आणि तेल मी तापत ठेवलेलं आहे। तेल एकदम गरम करायचं आणि वडे टाकल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा, म्हणजे कसं वडे छान व्यवस्थित शिजतात आणि मग व्यवस्थित क्रिस्पी होतात। तर आपण तेल गरम होऊ देऊया आणि नंतर वडे घालूया याच्यामध्ये। जर तेल व्यवस्थित तापलेला नसेल तर तेल जर व्यवस्थित तापलेला नसेल तर जर आपण जे वडे टाकू ते खाली तपेल्याला चिपकतात। म्हणून तेल व्यवस्थित गरम करून घेऊया आणि नंतर वडे टाकल्यानंतर तेलामध्ये आपण गॅस कमी करून घेऊया। आपला तेल तापत आहे। तर तेल तापलेलं आहे आपला। आता आपण याच्यामध्ये छान असे गोल गोल वडे करून घेऊया, पातळशे। हे बघा असे। जसे जसे गावं बदलतात तसे तसे पद्धत सुद्धा बदलते। तर माझ्या रेसिपीमध्ये जर काही कमी असेल किंवा काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तर तेल आपल्या छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण वडे घालूया छान।
कधी कधी काय असते, जर आपला साबुदाण्याच्या वड्यांमधला प्रमाण चुकला तर आपले वडे जे आपण तेलात टाकतो तेव्हा ते तुटतात आणि साबुदाणा वेगवेगळा सुद्धा होऊ शकतो. तर प्रमाण सुद्धा आपल्याला सारखा घ्यायला पाहिजे. तर वडे आपले होत आहेत. मी कमी गॅस करते, कमी गॅसवर शिजू देऊ, छान क्रिस्पी होऊ देऊया वडे, म्हणजे आतमधून सुद्धा छान व्यवस्थित शिजून जातात. आणि जो आपण कच्चा आलू टाकला तो सुद्धा छान व्यवस्थित होतो, कच्चा राहत नाही. छान क्रिस्पी होत आहेत आपले वडे. तर आपले वडे होत आलेले आहेत, छान क्रिस्पी आणि पूर्णपणे शिजले पण आहेत. तर आपण हे काढून घेऊया, आधी ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.